ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. माझा विषय आता वेगळा आहे. म्हणजेच आजचा विषय आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आणि त्याच्या आधारावर कविता आहे. माझा प्रत्येक कवितेमध्ये वेगवेगळे विषय असतात आणि त्यातून चालू घडामोडीवरती माझा मुख्य प्राधान्य असतं आणि शीघ्र कवी म्हणून मला काही वेळेला अनेक कवितांमध्ये माझा उल्लेख केलेला आहे आणि मला त्याचा खरोखर अभिमान आहे. आता शीघ्र कवी म्हणजे काय, मी शीघ्र कवी असं नाही आहे, पण ज्या घडामोडी करतात त्याचं लगेच कवितेत रूपांतर, त्याचं कवितेतून लगेच माहिती, हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. आता ही कविता मुख्यमंत्री हा शपथविधी झाला कर्नाटकांचे, पण त्याचा थोडा वेळ गेला, 2-3 दिवस गेले असतील मला, परंतु मनातून काय सुटत नाही की आपल्याला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मराठी भाषेचं कौतुक केले, म्हणजेच त्यांनी शपथविधी हा मराठी भाषेतून केला. दुसरं म्हणजे आणि आपल्याला गौरव वाटावा, असं हे मराठी भाषेचा अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आणि माझ्या मनामध्ये आलं, एखादा सुंदर असा ॲक्टर आज मुख्यमंत्री बनतो आणि आपल्याला मराठी भाषेबद्दल त्याला ज्ञान असतं आणि सर्वांची मनं जिंकून घेतो, असा मुख्यमंत्र्याचं अर्थातच कौतुक मला योग्य वाटलं आणि लगेच मी कविता लिहिली. राजकारणाचा आपला काही संबंध नाही, पण जे घडतं, जे आपल्या नागरिक म्हणून मला एक कवी म्हणून मी कविता लिहिली आहे आणि तर आपल्यालाही ती कविता आवडेल असं मला वाटतं. तर पहा कविता. मुख्यमंत्री विजय थलपती महान, मुख्यमंत्री विजय थलपती महान, शपथविधी भाषा मराठीतून, शपथविधी भाषा मराठीतून. मराठी भाषा असे त्यांना ज्ञान, मराठी भाषा असे त्यांना ज्ञान, मराठी भाषेचा केला त्यांनी सन्मान, मराठी भाषेचा केला त्यांनी सन्मान. तामिळनाडू मुख्यमंत्री गुणगान, तामिळनाडू मुख्यमंत्री गुणगान. राहुल गांधी गौरव भाऊ म्हणून. सर्वांनी मने घेतली जिंकून, सर्वांची मने घेतली जिंकून, सर्वांची मने घेतली जिंकून. सायकलवरून जवळीक साधून, सायकल म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सायकलवरून दौरा केला, ते सायकलवरून जवळीक साधून. धन्य धन्य कला स्टेजवरली दिली दाखवणं, म्हणजे ते स्टेजवर सुद्धा नृत्य केलं, त्यामुळे आणखीनच म्हणजे कलाकारच आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री आणि त्यामुळे अभिमान वाटतो आपल्याला. कलाकारांना सर्व अभिमान, म्हणजे कलाकारांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आणि जयललिता या काय ॲक्टर होत्या, त्यांनाही त्यांनी वंदन केले. यापूर्वी त्याच ठिकाणी जयललिता या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांचं त्यांनी स्मरण केलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. महत्त्वाचं म्हणजे 3 सूत्री कार्यक्रम केले नियोजन, तामिळनाडूनी केले गुणगान. शपथविधी कार्यक्रम माझा कवितेतून, शपथविधी कार्यक्रम कवितेतून. थोडक्यात शब्दात केले मी वर्णन. आता असा कार्यक्रम झाला शपथविधीचा आणि तो त्यातून शपथविधी मराठीतून. दुसरं म्हणजे त्यांचं नृत्य केलं, शिवाय अनेक गोष्टी त्याच्या कार्यक्रमात घडल्या, त्याचं सगळं थोडक्यात वर्णन मी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ओम गम गणपते नमः.